भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एक पुढं काउंटडाऊन. आमच्या अजून एक ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग मध्ये आज बाबासाहेबांची जयंती आहे. जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. हॅलो गाईज, आज आमच्या गावात बाबासाहेबांच्या पुतळ्याचा ओपनिंग सुद्धा आहे. त्याचा ब्लॉग तुम्हाला पुढे दिसेल थोड्या दिवसात. काही दिवसानं ब्लॉग करत आहे. जोरात टाळ्या घ्यायच्या आहे. भीमाचा जन्म आपण प्रत्यक्षात बघू शकलो नाही, त्या विश्वरत्नाचा जन्म आपण प्रत्यक्षात बघू शकलो नाही, पण यांनी सुंदर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. धन्यवाद धन्यवाद. शाहीर साहेब आपण सुरू करावं. धन्यवाद. टाळ्या वाजायच्या कायच्या बरोबर जरा जोरात टाळ्या वाजा. स्वतःला दृश्य म्हणणाऱ्यांचा स्पर्श त्याला नव्हता अस्पृश्यांचा. बुद्धिवान जमले दिल्लीला, अध्यक्ष पदाचा मान बाबासाहेबांना. जी जी बाबासाहेबांना, रात्रंदिन विचार करून घडविली घटना ती छान. एका जोरात टाळ्या उद्या. शांताराम ओंकार निकमजी यांच्याकडून या पोहण्याला 500 रुपयाचा आम्हाला एक पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल तुम्ही जोरदार त्यांच्या नावाने टाळ्या वाजा, म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटेल.
काढ काढ आखी तू काढ व्हिडिओ मध्ये येतो थोड्या वेळात मंत्री महोदय या ठिकाणी पोहोचताय. सगळ्या आपल्या भीमसैनिकांना विनंती आहे, तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे, मागे 500 खुर्च्या खाली पडल्या आणि 500 लोक उभे, त्यांना जाऊन विनंती करा आणि त्यांना खुर्च्यावर बसवा. त्यामुळे सगळी मंडळी त्या सगळी विनंती करा. या दादा तुम्ही सगळे खुर्च्यावर बसा. तुमच्यासाठी आम्ही आज 5000 खुर्च्या टाकल्या आणि असा स्वर्ण क्षण पुन्हा येणार नाही आपल्या जीवनामध्ये. बाबासाहेबांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना आपण करतोय आणि त्याचे सगळे आपण साक्षीदार आहे. त्याच्यामुळे सहकार्य करा ही विनंती. या पोवाड्यासाठी डॉक्टर कुलकर्णी निकम साहेब यांनी सुद्धा 101 रुपये दिले, तरी आम्ही खूप खूप आभारी आहोत. कवी गायक वाक्सर प्राध्यापक यांनी सुद्धा 101 रुपये दिले, तरी आमचा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली जर नागपूरच्या दीक्षाभूमी झोपडी होती, परंतु ती कुणाची थोडी झोपडी सुद्धा आमची झाडून टाकण्यात येत होती. पण आज काय झालेली आहे परिस्थिती मी तुम्हाला सांगितलं आहे की मी जिवंत चित्रण मांडणार आहे. आवाजात नाही, खोटं काहीच नाही. जोरात टाळ घ्यायचे. धन्यवाद वाघ सर. तिकडे व्हायला रे मला माणसात ते सेल्फी पालखी नंतर ठेव कार्यक्रम कोणता आवाज द्या. हा हिंदी बोल. 1891 साल में 1891 साल में मध्य प्रदेश में महू गाँव में जन्म को भीमराव आया, बीमारी कोख से जन्म लिया, अम्बेडकर वंश में जला दिखलाया जी. समय बदलता है. भीमराव जी जन्म को आए. राम जी ने बेटा भीमराव को भेजा. अर्थात स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एक पूर्णाकृती पुतळ्याचं सुद्धा या ठिकाणी विमोचन करण्यात येईल आणि या प्रसंगी उद्घाटक माननीय गिरीशजी महाजन आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांचं आगमन झालं आहे. त्यांच्या समवेत जळगावचे जिल्हाधिकारी आदरणीय रोहन घुगे साहेब हे सुद्धा आलेले आहेत. जळगाव जिल्हा परिषदेच्या CEO करिश्मा नायर मॅडम यांचं सुद्धा आगमन झालं आहे आणि अन्य मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्या सर्व सृष्टीचं दर्शन होणार आहे. त्याआधी मला इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती करायची आहे, आपण एक काउंटडाऊन करणार आहोत. माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या काउंटडाऊन मध्ये सहभागी व्हायचं आहे. काउंटडाऊन असणार आहे 10 पासून 1 पर्यंत आणि इथं पुतळ्याचं अनावरण आणि त्याचप्रमाणे भीमसृष्टी स्मारकाचं लोकार्पण त्यावेळेला होणार आहे. काउंटडाऊन आम्हाला बी दाखवतो बरं भाऊ दाखवशील या ठिकाणी सगळे मान्यवर सज्ज झालेले आहेत आणि महत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांची 135वी जयंती आहे आणि याच अनुषंगानं शेंदुर्णी नगर पंचायतीच्या वतीनं या ठिकाणी हा भव्य लोकार्पण सोहळा भीमसृष्टीचा आयोजित करण्यात आला आहे.
अवघ्या काही क्षणांची प्रतीक्षा आहे. काउंटडाऊन सुरू करूयात. हा निळा पडदा दूर होईल आणि भीमसृष्टीचं दर्शन होणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांची आहे. काउंटडाऊन 10 आपण सगळे सहभागी होऊया या जल्लोषामध्ये. ही भव्य अशी आतिषबाजी आपल्या सगळ्यांसाठी, पूर्णाकृती पुतळा आपल्या सगळ्यांसाठी, भीमसृष्टी स्मारक भव्य लोकार्पण सोहळा. आपल्या शेंदुर्णी नगर परिषदेचे नगराध्यक्ष भाऊ वारी यांच्या समवेत आपल्या नगरपंचायतीचे CEO विवेक धांडे सर आणि अन्य सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत मित्रवंती स्वागत करूया. दादासाहेब गरुड, संजयराव गरुड यांचं चेअरमन शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे मनपूर्वक स्वागत सगळ्या मान्यवरांचं एकत्रित करूया. अत्यंत आनंदाचा क्षण आहे तो गाव हा सगळ्यांसाठी आणि शेंदुर्णी नगर मंचावरती आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं संकटमोचक असं ज्यांना ओळखलं जातं ते आपल्या सामनेचे गिरीश भाऊ महाजन, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, यांना सन्मानित करतो आहोत आपण या ठिकाणी मंचावरती. यानंतरचा सन्मानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष